मुंबईच्या रणसंग्रामात शिवसेनेची आक्रमक सुरुवात. भाजपशी दोन हात करण्यासाठी सेना नेते मैदानात. झोपड्यांवरील कारवाईसाठी रस्त्यावर उतरणार सेना. मातोश्रीवरून शिवसेना स्वबळावर लढण्याची बातमी निघत असतानाच दुसरीकडे मुंबई महापालिकेतही शिवसेनेनं व्यवस्थित फिल्डिंग लावत भाजपवर हल्लाबोल केला. याची सूत्र हाती घेतली होती ती खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू यांनी. आयुक्तांना महापौरांच्या दालनात बोलवून सर्वच सेना नेत्यांनी झोपड्यांवरील कारवाईवरून त्यांना चांगलंच धारेवर धरलं. 14 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या झोपड्यांवर होत असलेली कारवाई ही सेनेला बदनाम करण्यासाठी भाजपने केलेली राजकीय खेळी असल्याचा आरोप शेवाळे यांनी केला. कित्येक ठिकाणी मराठी वस्ती आहेत आणि त्या मराठी वस्तीत लोक राहतात. दिवाळीचा सण आहे आणि अशावेळी ही कारवाई केल्यामुळे लोकांमध्ये एक रोष निर्माण होईल आणि त्याचं खापर शिवसेनेवर फोडलं जाईल. आणि कुठे ना कुठे भारतीय जनता पार्टी गेले 5-6 महिन्यापासून कुठल्या ज्या मुंबई शहरातील ज्या गोष्टीमुळे नागरिकांना त्रास होतो त्याचं खापर शिवसेनेवर फोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि अशा या कारवाईमुळे शिवसेनेवर लोक नाराज कशी होतील आणि त्याचा परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकीत कसा होईल असा हा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत माफिया राज सुरू असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना धरून मुंबईच्या महापौरांनी आयुक्तांना पत्र लिहून जाब विचारला. महापालिकेवर होणाऱ्या भ्रष्टाचार, दलाली, माफिया राज अशा आरोपांचा खुलासा त्यांनी आयुक्तांकडे मागितला आहे. काही जणांनी आरोप केलेले आहेत की ज्याची बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी इतिहास आहे 125 वर्षापेक्षा अधिक आणि प्रथमतःच कोणीतरी इथे माफिया किंवा दलालांचं राज्य असं म्हटलं गेलेलं आहे. तर ह्याच्यात किती तथ्य आहे तर ते तुम्ही लोकांसमोर आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ते पत्रक मी आयुक्तांना दिलेलं. तर ह्याच्यात काय तथ्य आहे की नाही आहे हे आयुक्तांनीच एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्य त्यांचे असलेले त्यांनी त्याचं स्पष्टीकरण द्यावं. एकीकडे शिवसेना आक्रमकपणे भाजप विरोधात उतरली असताना भाजप मात्र थेट प्रतिक्रिया न देता सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईच्या बकालीवरून सेनेला लक्ष्य करण्यात धन्यता मानत होती. मुंबईच्या रणसंग्रामात शिवसेनेनं तर दणक्यात सुरुवात केली आहे. आता वेळ आहे भाजपची. या रणसंग्रामात अजून बरंच काही घडायचं आहे ज्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. व्हिडिओ चॅनलचे अमित पवारसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.